नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. एकंदरीत मार्च एप्रिल महिन्यामध्ये बरेचसे जे डाळिंब उत्पादक शेतकरी असतील तर त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये डाळिंबामध्ये कळी काढण्यासाठी किंवा कळी निघण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांना त्याच्यामध्ये यश देखील आले आणि काही काही शेतकरी बांधवांना बराचशा कालावधीनंतर त्याच्यामध्ये यश आलं. तर त्याच्या पाठीमागची कारणे कोणती आहेत की जे मार्च एप्रिलमध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांना कळी का निघाली नाही. तसं पाहायला गेलं मार्च एप्रिलमधलं जे टेम्परेचर आहे ते साधारण 30-35 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याच्यापेक्षा जास्त तापमान असतं आणि या तापमानामध्ये झाडं काय असतात ते सर्वायवल मोडमध्ये जात असतात. म्हणजेच ॲब्सिसिक ॲसिडचं जे प्रमाण आहे झाडामधलं ते वाढत असतं आणि सायटोकायनिनचं प्रमाण आहे ते कमी होत असतं आणि त्याच्यामुळे झाडं सर्वायवल मोडमध्ये जात असतात. म्हणजेच हार्मोनल इम्बॅलन्स होत असतं आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतात झाडांमध्ये कळी निघण्याऐवजी झाडामध्ये पानांची संख्या जास्त दिसून येते आणि त्या ठिकाणी आपल्याला कळी खूप कमी प्रमाणात दिसून येत असते. तर त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे, शक्यतो झाडामध्ये पहिल्यांदा पाणी व्यवस्थापन असणं खूप गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन म्हणजे काय, सुरुवातीच्या स्टेजला साधारण 1 दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या स्टेजला थोड्याफार प्रमाणात झाडाला ताण बसला जेणेकरून झाडामध्ये स्ट्रेस तयार झाला की कळी निघण्यासाठी मदत होत असते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला कळी निघायला मदत होत असते आणि साधारण आपल्याला पानाच्या चौकीमधून चांगल्या पद्धतीने कळी निघायला लागल्यानंतर त्याच्यानंतर थोडं पाण्यामधलं असणारं जे प्रमाण वाढवायचं आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची जी गोष्ट आहे ते त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. सुरुवातीच्या बेसल डोसवेळी आपण जे शेणखत भरलं असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या मात्रा असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य खतांच्या मात्रा असतील, दुय्यम अन्नद्रव्य खतांच्या मात्रा देखील आपण भरल्या असतील. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला कळी अवस्थेमध्ये किंवा कळी काढण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला मार्च एप्रिलमध्ये प्रयत्न करत असतो त्यावेळेस विद्राव्य खते किंवा ड्रिपच्या माध्यमातून विद्राव्य खतं सोडणं देखील गरजेचं आहे आणि त्या स्टेजला जेणेकरून जास्त प्रमाणात आपल्याला स्फुरद आणि पालाची मात्रा ड्रिपच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला जेवढी देता येईल तेवढं देणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये वेगवेगळे स्फुरद आणि पालाचे कंटेंट असणारे ग्रेड आहेत आणि डाळिंबामध्ये वेगवेगळे शेतकरी वेगवेगळे ग्रेड वापरत असतात. पण मोस्टली जुन्या पद्धतीप्रमाणे जे आपलं 05234 असेल, 13045 असेल किंवा 04347 आले मार्केटमध्ये किंवा 04245 मार्केटमध्ये आले किंवा आपल्या वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे ग्रेड जे की स्फुरद पालाचं कंटेंट असणारे मार्केट्समध्ये आले आणि त्याचा वापर करून बरेचसे शेतकरी बांधव त्याचा वापर करून कळी काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला जेवढं स्फुरद आणि पालाची मात्रा आपल्याला झाडाला चांगल्या पद्धतीने देता येईल मग ते फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल. त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, बोरॉन असेल ते सुद्धा ड्रिपच्या माध्यमातून आणि फवारणीच्या माध्यमातून देणं तितकंच गरजेचं जेणेकरून आलेली कळी टिकण्यासाठी त्याचबरोबर आलेल्या कळीबरोबर त्या कळीमधला असणारा जो परागकण आहे तो चांगल्या पद्धतीने मॅच्युअर होण्यासाठी आणि त्याचबरोबर नरपेक्षा मादी कळींची संख्या जास्त प्रमाणात वाढण्यासाठी आणि जो ड्रॉपआउट होण्याची समस्या असते त्याच्यासाठी कॅल्शियम नायट्रेट मदत करत असतं. त्याचबरोबर त्यामध्ये आपला अमायनो ॲसिड असेल किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट असेल त्याचासुद्धा स्प्रे घेणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून जी झाडं टेम्परेचरमुळे स्ट्रेसमध्ये जात असतात, ताणामध्ये जात असतात तर स्ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून अमायनो ॲसिड किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्टचा स्प्रे घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरी जे की नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिड असेल किंवा प्लॅनोपिक्स नावाने मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध असतं त्याचा देखील स्प्रे घेणं गरजेचं जेणेकरून आलेली कळी ड्रॉपआउट होऊ नये, चांगल्या पद्धतीने झाडावरती सेट व्हावी त्याच्यासाठी नॅप्थलिन ॲसिटिक ॲसिडचा आपण स्प्रे घेत असतो. त्याचबरोबर झाडावरती चांगल्या पद्धतीने कळी निघाल्यानंतर त्या कळीपासून आपल्याला फळाचं रूपांतर करण्यासाठी एक बोरॉनचे आणि कॅल्शियम नायट्रेट त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा एक स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्लॉटवरती मधमाशांचा वावर राहण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे फ्लेवरिंग एजंट्स असणारे किंवा जास्त सुवासिक असणारे सुद्धा आपल्याला जैविक औषधं भेटत असतात. फुलराणी असेल किंवा वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे औषधं असतात की जेणेकरून त्या वासामुळे किंवा सुवासामुळे बऱ्यापैकी आपल्याला प्लॉटवरती मधमाशीचा वावर वाढत असतो किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टीसुद्धा आपण पाळू शकतो की जेणेकरून आपल्या प्लॉटवरती जेवढ्या जास्त प्रमाणात मधमाशीचा वावर वाढेल त्याच्यामुळे काय होणार आहे, परागीभवनाला मदत होणार आहे आणि आपल्याला फळाचं साधारण फुलापासून फळाचं रूपांतर म्हणजे साधारण फळामध्ये आपल्याला सेटिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येणार आहे. त्याचबरोबर जे फळ आहे ते चांगल्या पद्धतीचं आणि क्वालिटीचं आणि उत्तम गाठीचं त्या ठिकाणी तयार होणार आहे. हे एकंदरीत शेतकरी बांधव प्रयत्न करत असतात आणि चांगल्या पद्धतीने आज देखील आपल्या प्लॉटवरती कळी जी आहे ते चांगल्या पद्धतीने सेट झाले. तर असंच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्याही शेतकरी बांधवाने अजूनही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.